तव मांडी भूतांची सेवा आडलिया म्हणे धावगा देवा पाव पाव. रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा गोविंद माधवा. रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा. आर्थिक संकट आलं, रोगराईनं पछाडलं, जवळची सगळे सूर्य सोडून गेली की मग मात्र देवा. रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा गोविंद माधवा. दुख में सब सुमिरण करे सुख में करे ना कोय, जो सुख में सुमिरण करे तो दुःख काय कोय. पण आमचं तसं नाही. आमचा उल्लू साध्य बघा, ज्या प्राप्तीसाठी ज्या स्वार्थासाठी प्रपंच करतो तसाच आम्ही परमार्थी करतो. एक गोष्ट सांगतो, मनाचा कान करून ऐका. पाठीमागपर्यंत ऐकायला येते का व्यवस्थित? रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा गोविंद माधवा. एक तरुण मुलगी होती. एकटीच होती घरी. रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा गोविंद माधवा. रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा गोविंद माधवा. करमणुकीसाठी काहीतरी साधन पाहिजे. घरी काय एकटीला वेळ जाईना, म्हणून तिने काय केलं माहितीये का, बाजारात गेली आणि बोलका पोपट घेऊन आली. बोलणारा पोपट ती घेऊन आली आणि तो पिंजरा अडकवून ठेवला. 2-4 दिवसानंतर तिच्या लक्षात आलं ते पोपट निघाले शिवर. शिवर म्हणजे कळलं, शिव्या देणार. मोठं टोळू करायचं शिवी द्यायचं, मोठं टोळू करायचं शिवी द्यायचं. का शिवी देत तू कोणाला? हिनं मारून घेतला कपडावर. म्हटलं अवघड झालं बया, हे म्हणजे शिव्या देणारा पोपट घरी आणलाय, हे अवगुणच आहे म्हटले. आता काय करायचं? आता ह्याचा अवगुण तर दुरुस्त करायला पाहिजे. म्हणून त्या पोपटाला घेतला पिंजऱ्यासहित आणि एका महाराजाकडे गेली. महाराजाला बी काय कामधंदा नव्हता, तो बी गिरायकाची वाट बघत होता. ही पोपट रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा गोविंद माधवा. महाराज हे पोपट शिव्या देते, त्याचा अवगुण तेवढं बरं करा. खरं सांगू, त्या पोपटाचा अवगुणाची दुरुस्ती किंवा औषध त्या महाराजाकडे नव्हतं, पण महाराजाला गिराईक सोडायचं नव्हतं. माझं बोलणं कळते का? आजकाल तीच परिस्थिती आहे. दुःखावर औषध नाही, काम क्रोधादी विकारावर औषध नाही, मोह लोभावर औषध नाही. रामकृष्ण हरी. आम्ही हरिभक्त परायण बाळकृष्ण महाराज वसंतगडकर यांचं कीर्तन ऐकत ऐकत नामस्मरण घेतो. या बघा, महाराजाकडे नेवा, त्याच महाराजाला आधी या षडविकारने झपाटून ठेवले. खरं आहे का नाही? म्हणजे महाराज शिव्या देत दुकानात तेवढं दुरुस्त करा बरं. महाराजाकडे एक टेक्निक होतं गोड बोलायचं.